श्री स्वामी समर्थ. तुम्हालाही असे वाटते का की माता महालक्ष्मी आपल्या घरात कायमचा वास करावा? घरात पैशाची कमतरता भासू नये किंवा नोकरीत यश मिळावे, व्यवसायात भरभराट व्हावी, मुलांनी प्रगती करावी आणि घरात सुख शांती नांदावी. तर आज मी तुम्हाला एक अतिशय सोपी पण सुंदर भगवान नारायण आणि माता लक्ष्मीची सेवा सांगणार आहे. आपल्या धर्मग्रंथामध्ये एक सुंदर संदेश दिला आहे. माता महालक्ष्मी या भगवान श्री नारायणांच्या अर्धांगिनी आहे. त्या कधीही श्रीहरीपासून वेगळ्या राहत नाहीत. म्हणून ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंची भक्तिभावाने सेवा, नामस्मरण आणि स्तुती केली जाते, त्या घरात माता महालक्ष्मी ही आनंदाने वास करतात, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. आता भागवत एकादशी पासून आषाढी एकादशी पर्यंतचा पवित्र काळ सुरू होत आहे. त्यानंतर भगवान श्री विष्णू योगनिद्रेत जातात आणि चातुर्मासाची सुरुवात होते. या संपूर्ण काळात भगवान श्री नारायणाची भक्ती करणे विशेष शुभ मानले जाते. त्यामुळे प्रत्येक सेवेकरीने ही सोपी सेवा नक्की करावी. ही सेवा करण्यासाठी मोठा खर्च नाही, मोठा विधी नाही आणि खूप वेळही लागत नाही. रोज फक्त 15 ते 20 मिनिटे श्रद्धेने ही सेवा करा. तर सेवा कोणती आहे? सर्वात आधी श्री व्यंकटेश स्तोत्र आपल्याला 11 वेळा म्हणायचे आहे. भगवान श्री व्यंकटेश म्हणजेच श्री नारायणाचे हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. त्यानंतर श्री महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा श्रद्धेने म्हणा. माता महालक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी म्हणून अनेक भक्त हा पाठ नियमित करतात. पण आपल्याला नेहमी करणे शक्य होत नाही, तर या पंधरवाड्यामध्ये नक्की करावे. यानंतर श्री विष्णू गायत्री मंत्र 11 वेळा किंवा 21 वेळा म्हणा. ओम नारायणे विद्ये वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र 11 किंवा 21 वेळा म्हणा. ओम महालक्ष्मी विद्ये विष्णू पत्नी से धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. यानंतर काही मिनिटे ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल किंवा रामकृष्ण हरी या नामाचा जप करा. शेवटी भगवान श्री नारायण आणि माता महालक्ष्मी यांना हात जोडून आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. सेवेकरी भक्तांनो, लक्षात ठेवा, देवाला आपल्या संपत्तीपेक्षा आपली श्रद्धा अधिक प्रिय असते. रोज थोडा वेळ काढून प्रेमाने केलेली सेवा, मनापासून घेतलेले नाम आणि भक्तिभावाने केलेली प्रार्थना यांचे फळ नक्कीच मिळते, अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे. म्हणूनच भागवत एकादशी पासून ही नारायण सेवा, श्री हरी विष्णूंची सेवा सुरू करा. आषाढी एकादशी पर्यंत नियमित करा आणि त्यानंतर संपूर्ण चातुर्मासातही शक्य असेल तितकी ही सेवा चालू ठेवा. भगवान श्री नारायण आणि माता महालक्ष्मी यांच्या कृपेने तुमच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि भरभराट नांदो, हीच मनापासून प्रार्थना आहे. माता लक्ष्मीचा आपल्या घरी सदैव वास असावा हे कोणाला वाटत नाही. आपल्याला सर्वांना वाटत असते की कायमचा माता लक्ष्मीचा आपल्या घरी वास असावा, पैशाची कधीही कमतरता भासू नये आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळावे. म्हणून त्यासाठी ही छोटीशी सेवा या पंधरवाड्यामध्ये नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि ही सेवा जशी जमतील तशी रोज करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि ही सेवा करायला विसरू नका. अगदी छोटी सेवा आहे. रोज 5-10 मिनिटांमध्ये ही सेवा करणं होऊन जातात. म्हणून रोज करणे शक्य असेल तर करण्याचा प्रयत्न करावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.